युजली आमचं फूड ब्लॉग्सच्या बाबत किंवा ह्याबाबत असं पूर्वी झालेलं आहे की आम्ही काहीतरी बघायला वेगळं गेलो आहे आणि काहीतरी वेगळं त्यांना सापडलं, ज्याने एक टॅगलाईन सापडतं आहे, तुमचा कचरा जातो कुठे. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गोष्टी आपण कायम ह्याच्याबद्दल बोलत आलेलो आहोत आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये हा अगदी कळीचा मुद्दा असायचा. पण मला असं वाटतं यंदाच्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये खूप एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडनं राहून जाते, ते म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि तंदुरुस्त आपलं शहर. आणि या सगळ्या तंदुरुस्त शहर ठेवण्यामागे एक महत्त्वाचं योगदान आहे, ते आहे कचरा कामगारांचं. आपण त्यांना खरं तर कचरा कामगार म्हटलं नाही पाहिजे, कारण काय कचरा आपण करतो, ते कामगार आहेत जे साफसफाई कामगार आहेत. तर अशा साफसफाई कामगारांचं आयुष्य काय आहे, ते नक्की कुठल्या पद्धतीने हे सगळं राबवतात. खास करून पुण्यामध्ये एक स्वच्छ नावाची एक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण ओला कचरा, सुका कचरा हा सगळा वेळेवरच आपण त्याचं सॅग्रिगेशन करतो आणि त्याच्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावतो, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण काय आपण आपली जबाबदारी जर का जाणून नाही घेतली तर ह्या प्रदूषण जे घडतं आहे, एअर पोल्युशन जे घडतं आहे, त्याच्यामध्ये आपलं किती योगदान आहे ते आपल्याला कधीच समजणार नाही. आपल्याला ह्या सगळ्या प्रदूषणावर भाष्य करणं सोपं असतं, पण त्याचा सोर्स शोधणं हे आता त्याची वेळ आलेली आहे. या इलेक्शनच्या आधी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, आपलं शहर तंदुरुस्त कसं ठेवायचं. तर चला बघूयात हा व्हिडिओ. PMC बरोबर म्हणजे आपल्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर निगडीत आहे का तुमचं स्वतंत्र? नाही नाही PMC ला धरूनच आहे. ज्या वेळेस पुणे शहर कंटेनर मुक्त करायचं म्हटल्यावर अख्खे कंटेनर उचलले, मग आमच्या कचरा वेचकांनी करायचं काय. बरोबर. तर PMCच्या लक्षात आलं होतं की जी कंटेनर मध्ये रिसायकलिंग कचरा आहे, सुका कचरा, त्या ह्या कचरा वेचक घेतात फक्त, दुसरा घेत नाहीत. तर मग ती लक्षात आल्यावर आम्हाला एक प्रयोग म्हणून 2005 साली की PMC म्हटलं की तुम्ही एक प्रयोग करून बघा की दारादारात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयोग आम्हाला त्यावेळेस दिला. PMCच्या नागरिकांच्या स्वच्छ म्हणजे कचरा वेचकांच्या म्हणण्यावर हे मॉडेल सुरू झाले. अच्छा. आणि मग त्यावेळेस आम्ही दारादारात जाऊन कचरा उचलण्याचं काम चालू केलं. एक जगण्याचं हे असतंय साधन, एक जगण्याचं साधन आम्हाला माहीत नव्हतं, ते आम्हाला इथून मिळालं. 7ला हजेरी असती, मग सगळे तिथं मेंबर जमा होऊन 7ला हजेरी झाली की आता कामाला चालू. आता एक लेन करून आले मी. आता ही वस्ती आहे तावरे कॉलनी म्हणून. मग आता इथं बरोबर इथं 8:15 8:30चा टाइम आहे. त्या टायमाला सगळे नागरिक कचरा देतात. आणि हे दररोज काही सुट्टी नाही, काय नाही? रविवारची सुट्टी असती, पण दररोज 2005 साली 1 लाख घरातून आम्ही कचरा उचलला. 1000 कचरा वेचक त्यावेळेस आम्ही जोडून दिले होते. तर मग ते आवडलं PMC ला. मग 2008 साली स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था ही PMCने आम्हाला ही केलं की आणि एक अधिकृत संस्था म्हणून आम्ही ती उभा केली. आता तुम्हाला मी काम करत करत सांगणार. तुमचं कामही थांबायला नको. महिलांचं कसं सक्षमीकरण होईल, महिला कशी पायावर उभी राहील स्वतःच्या. एक महिला बसमध्ये चढायला भेट होती, त्या महिला आता टेम्पो चालवतात, 2 व्हीलर चालवतात. मग ह्या कशा म्हणजे कुणापासून, म्हणजे कुणाचं तरी पाठबळ पाहिजे महाग, ते संस्थेचं आहे आमच्या महाग. आता विद्याताईंनी महिलांची संस्था आहे, म्हणजे प्राधान्याने खूप महिला आहेत. तर पूर्ण भारतातलं जर आपण कचरा वेचकांची परिस्थिती पाहिली तर साधारण एस्टिमेटेड 50 लाख कचरा वेचक आहेत भारतात, जे इन्फॉर्मली काम करतात. त्यातल्या 50% जास्त महिला आहेत. सो कचरा व्यवस्थापनाचं पूर्ण म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटचा पूर्ण जर पिरॅमिड पाहिला ना, तर त्याच्यात जे हात घालून काम करायचं आहे त्याच्यात मॅक्सिमम प्रपोर्शन हे बायकांचं आहे. आणि अशा बायका पुण्यासारख्या शहरात एकत्र येऊन हे इंटरॅक्शन पण घे.
येस. अशा महिला जेव्हा पुण्यात एकत्र येऊन स्वतःची संस्था उभी करतात, स्वतःची मालकी येतात, त्याच्यात छोटी छोटी इंटरव्हेन्शन्स, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही पुष्कार्ट आहे, तर ह्याच्या जागी जर टेम्पो असते, आणि बहुतेक शहरांमध्ये ते मॉडेल फेमस आहे की टेम्पो घेऊन जायचं, घंटागाडी घेऊन जायचं आणि कलेक्शन करायचं. आणि तू आजही जाऊन ऑब्झर्व कर, सगळे टेम्पो चालवणारे पुरुष असतात, मॅक्सिमम प्रपोर्शन पुरुषांचं असतं. मग इथे जर टेम्पो लावले तर या सगळ्या बायकांचं काम म्हणजे 4,000 70% म्हणजे 2,000-2,500 जास्तच झालं आहे. त्यांचं काम धोक्यात येऊ शकतं. सो अशी अनेक छोटी छोटी इंटरव्हेन्शन्स या मॉडेलमध्ये आहेत, ज्याच्यात प्रायोरिटी आहे की महिला कचरा वेचकांचं काम टिकावं, त्यांचं उत्पन्न वाढावं, कामाची परिस्थिती सुधारावी. आणि हे होत असताना शहराचं वेस्ट मॅनेजमेंट हे जास्तीत जास्त सस्टेनेबल कसं होत आहे याच्याकडे लक्ष आहे. आणि ऑफकोर्स नागरिकांना सेवा म्हणून, म्हणजे मगाशी विद्याताई सांगत होती ना की आम्ही पहिले नुसतेच होतो आणि आम्हाला जगण्याचं साधन नव्हतं, आम्ही नुसतेच कचरा गोळा करायचो. तर हे जे नुसतंच कचरा गोळा करणं आहे, तर ते ॲक्च्युली कधीच नुसतंच नसतं. म्हणजे आपण काही लाखो जण कचरा करतो आणि मग काही हजार जण तो गोळा करतात. नाही का, जरी त्या म्हणल्या 4,000 लोक, तरी 4,000 ही खूप कमी संख्या वाटते ऑलमोस्ट. जी लोकसंख्या आहे शहराची ते बघता असं वाटतं की एवढ्या कमी लोकांवर ह्याचा भार आहे. करेक्ट. सो 4,000 म्हणजे टोटल कचरा वेचक जर पुण्यात बघितलंस ना, तर ते जवळपास 9-10 हजार आहे. तरी कमीच आहेत. ताई, आधी जेव्हा रस्त्यावरनं कचरा उचलायला लागायचा, त्याच्यात आणि आत्ताच्या सिस्टीममध्ये काय फरक वाटतो तुम्हाला सगळ्यात? आता बघा, इथं मी 20 वर्ष झालं काम करते. इथं 3 कंटेनर होते पहिले. बरोबर. पण कंटेनर मध्ये सगळा मिक्स कचरा असायचा, किंवा रोडला कुठं म्हणजे टाकलेला तर मिक्स टाकायचं सगळ्या कचरा. तर आम्हाला तो जो आम्ही रिसायकलिंग मटेरियल काढायचो, मेन बांधा वगैरे वगैरे, तर ते काढताना आम्हाला खूप म्हणजे कचऱ्यातून अशी वाफ येणं, जो मिक्स कचरा आहे त्याची वाफ येणं, किंवा ती घाण व्हायचं ना सगळा मिक्स कचरा टाकल्यावर. सुका कचरा, प्युअर सुका कचरा भेटत नव्हता. पण आता तुम्ही बघू शकाल की घरातून जो कचरा येईल तो कसा येतोय, म्हणजे स्वच्छ कचरा येतोय असा. जसा पहिला त्रास होता तसा आता होत नाहीये. आणि ह्या आता बघा, ओला सुका वेगवेगळा होतोय हा कचरा, तर मग आम्हाला सुका कचरा काढायला सोपं जातंय. आणि मग तुम्ही तिकडे देताना पण तसा सेपरेट करून देता? हो, सेपरेट. म्हणजे जो आता जेवढा रिसायकलिंग तुम्ही बघू शकताय, जेवढा मी रिसायकलिंगला जातोय तेवढा मी काढते. आणि ही आता ही सुका कचरा आहे तर मला सोपं पडेल ना हे काढायला असं. आणि मिक्स तर कचरा टाकला तर सगळे गरम वाफ येणं, किंवा मिक्स कचरा टाकला ना तर असं वायू तयार झाल्यासारखा होतो. आता याच्यात तुम्ही पुठ्ठे आणि प्लास्टिक जे आहे ते वेगळं काढताय? भंगार वेगळं केलंय. मग ह्याच्यात फक्त मेन बांधा ते निवडायला वेगळं होतंय. आता हे कुरकुरेचं आहे. ह्याला ही घेत नव्हते पहिले भंगारवाली, पण MLP म्हणतो आम्ही, आता म्हणतो MLP. ह्याचा जास्त कचरा होतोय आता सध्या. तर ही तर नाही वेगळं केलं तरी कचऱ्याचं प्रमाण वाढणार. बरोबर. तर आमच्या अनेक कचरा वेचक हे वेगळं करून त्या ITC कंपनीचं आहे म्हणजे ही, तर 5 रुपये किलोने ही आमच्या कचरा वेचकांना देतात. अच्छा. हे MLP आहे. आता ह्याच्यात तुम्हाला आतनं ॲल्युमिनियम फॉईल सारखं लेअर दिसतो, वरनं हे रंगीत आहे आउटर लेअर, आणि ह्याच्यामध्ये जर आपण थोडंसं फाडून पाहिलं तर हे दिसतं प्लास्टिक. त्याचे ट्रान्सपरंट लेअर आहे. मल्टिपल प्रकारचे प्लास्टिक्स आणि ॲल्युमिनियम फॉईल किंवा मेटलची फॉईल असं एकत्र करून हे बनतं. हे सगळ्यात जास्त वापरलं जातं FMCG कडनं, कारण की ह्याच्यामुळे आतल्या पदार्थांची शेल्फ लाईफ वाढते. आणि ते करत असताना ह्याचं रिसायकलिंग किंवा ह्याचं काहीतरी पुढे याची काहीतरी फॉरवर्ड लिंकेज तयार होत नाही, बिकॉज ते खूप कॉम्प्लिकेटेड मटेरियल आहे. सो ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याची आत्ता ती म्हणाली की 5 रुपये इथे मिळतात पुण्यामध्ये, पण तशी केस सगळीकडे नाही आहे. मोस्ट ठिकाणी याला त्याची व्हॅल्यूज क्रिएट होत नाही, 1 रुपया 2 रुपये, कारण त्याला पुढे रिसायकलिंगची काही चेन नाही आहे. आणि तेच हे म्हणजे काय म्हणतात, त्याचं विघटनही होत नाही आपलं आपण. बरोबर.
बिगेस्ट डिफरन्स बिटवीन प्लॅस्टिक अँड ऑर्गॅनिक वेस्ट इज ओला कचरा विघटन होतो, म्हणजे तो तुकडे तुकडे पडून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं बरं. आणि प्लॅस्टिक डिसइंटिग्रेट होतं, म्हणजे ते कधीच पूर्ण नाहीसं होत नाही, त्याचे बारीक बारीक तुकडे होत 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 बरं. ते मायक्रोप्लास्टिक बनून आपल्याला आता कुठे कुठे ते रिपोर्ट्स येतात ना, कुठे प्लास्टिक सापडलं आईच्या दुधात काय पोटात आणि कुठे कुठे. सो दॅट इज द प्रॉब्लेम. आणि हे एस्पेशली हे प्लॅस्टिक याला कुठली व्हॅल्यू नसल्यामुळे रिसायकलिंग चेनमध्ये हे मोस्टली डम्पिंग होतं किंवा फॅक्टरीजमध्ये फ्युएल म्हणून जाळायला जातं. तर तसं न होता याची एक रिसायकलिंग चेन बसावी, याचं मेकॅनिकल रिसायकलिंग आहे, म्हणजे याचं श्रेडिंग करून किंवा ग्रॅन्युल्स करून काहीतरी त्याचं प्रॉडक्ट बनावं वॉज द इंटेन्शन. आणि हे होत असताना कचरा वेचकांनी म्हणजे जे हे काढतायत रिकव्हरी करतात त्यांना त्याची व्हॅल्यू क्रिएट व्हावी. नाही, आम्ही कुठल्याही सफाई अभियानाला जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात मोठा कचराचं प्रमाण हे आणि गुटख्या आणि ह्याची पाकिटं सॅशे हे सगळ्यात जास्त प्रमाणात FMCG प्रॉडक्ट्स आणि करेक्ट. आणि सॅशेस पण या मटेरियलचे बनलेलेच तुला नेहमी जास्त सापडतात. ज्या वेळेस आम्ही सिस्टीम मध्ये आलो ह्या म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण दारात पोचलं किंवा एक कचरा म्हणून बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा होता शहराचा, की एक कचरा वेचक म्हणून. पण आम्ही कचरा वेचक नसून रिसायकलर आहे किंवा झिरो कचरा करणं किंवा पर्यावरणाला हातभार लावणं हा कचरा वेचक म्हणजे आम्ही आहे, हे आम्ही नागरिकांना दाखवून दिलं किंवा पुणे शहराला. पण त्यावेळेस त्यांना चिळस यायची आमची, हे एक कचरा वेचक किंवा नको बाबा 10 हात लांब राहायचे कचरा वेचकापासून गाडीपासून. आता त्यांना ह्याच्यात पैसा दिसतोय. आम्ही ज्यावेळेस पुणे शहरात अख्ख्या सिस्टीम लावली कचरा वेचकांनी त्यावेळेस आता पैसा दिसतोय ना, आता त्यांना सगळी सिस्टीम भारी वाटते. चला आता आपण पुढे जाणार या सगळ्या या हो तिने अगदी सुरुवातीला सांगितलं की ही सेवा रोज आहे आणि जसे दूधवाले किंवा न्यूजपेपर प्रोव्हायडर्स जशी सेवा देतात दारात तशी आम्ही ही वेस्ट कलेक्शनची सेवा देतोय लोकांना दारात. बरं. आणि जसे लोक न्यूजपेपर्सवाल्यांना किंवा दूध टाकणाऱ्यांना जसे डिरेक्टली पैसे देतात तसे नागरिक कचरा वेचकांना पैसे देतात. सो इथे ना कुठली म्हणजे इवन विथ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन PMC बरोबर कुठलंही एम्प्लॉयर रिलेशनशिप नाही आहे, हे डिरेक्टली पार्टनरशिपचं रिलेशनशिप आहे. बरं. पण ह्यातही लोक थोडंसं म्हणजे काय म्हणतात पैसे का द्यायचे वगैरे असा विचार करतात. हो, म्हणजे सुरुवातीला तर खूप करत होते, पण आता हळूहळू त्या म्हणजे ते ना गंमत म्हणून सांगायचं तर घरातनं कचरा घेऊन जाण्याची चटक लागते. तुम्हाला कुठेही तो टाकायला बाहेर जायला लागत नाही, गाडी आल्यावर तिथे काही तो द्यायला लागत नाही, तो गाडीवाल्याची वेळ सांभाळत बसायला लागत नाही. इथे ट्युनिंग झालेलं आहे, म्हणजे आता विद्याताई या वस्तीत किमान 15 वर्ष आहेत असं. सो तिचे आणि लोकांचे ऑलमोस्ट एकमेकांच्या घरच्यांसारखे संबंध आहेत. अजून एक गोष्ट काय होती, ती जे काम करते त्याला मला डिरेक्टली ॲक्सेस आहे, मला व्हिज्युअल कन्फर्मेशन मिळतं प्रत्येक वेळेस. तुम्हाला ही बादली ओल्याची ही बादली सुक्याची हे समजतं. सो मला कुठेही माझी गैरसोय होणार नाही हा विश्वास या सिस्टीममध्ये, आणि म्हणून माझं ॲज अ सिटिझन ह्याच्यातलं पार्टिसिपेशन जास्त आहे. असे नागरिक देतात कचरा, आता हे जर रिसायकलिंग होत नाही, आम्ही तरी काढलं तरी कुठं ते होणारच नाही. तर म्हणजे नागरिकांना पण सांगावंसं वाटतंय की असं या पिशवीत नका देऊ कचरा, जेणेकरून पुढे हे रिसायकलिंग होणार नाही. सुका टाकायचं का जे सेग्रिगेशन करताना खूप 15-20 कॅटेगरीजमध्ये सेग्रिगेशन करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही घरी खूप वेगवेगळ्या गोष्टी करून ठेवाल, त्या पुढे न्यायला जर सिस्टीम नसेल तर त्या सेग्रिगेशनचा काही अर्थ नाही. पण तुम्ही जो देताय 2-3 प्रकारांमधला तो तुम्ही स्वच्छ दिला, ती म्हणाली की आता ही पिशवी रिसायकल होऊ शकणार नाही कारण ती खराब झाली आहे. मटेरियल रिसायकलेबल नुसतं असून उपयोग नाही, ते डिस्पोज कसं होतं हे पण खूप महत्त्वाचं आहे.
सो स्वच्छ कचरा द्या का. आणि दुधाची पिशवी फॉर एक्झाम्पल जी रोज आपण सगळेजण वापरतो, दूध भांड्यात सोडल्यानंतर ती विसळायला 20 सेकंद पण लागत नाही कर. सो जस्ट रिन्स इट. थोडंसं झटकून जरी कचऱ्यात टाकलं तरी त्याचं म्हणजे पुढे काम जे करतायत त्यांना त्याची सोय होऊ शकते. बरोबर. आता जेव्हा ओल्या कचऱ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात प्लास्टिक जातं, त्याचं काय मग विघटन कसं होतं का नाही होत त्याचं? नाही होत. नाही होत. हे इतका मिक्स्ड असेल ना हां. तर त्याचं काहीच होत नाही. पण मग समजा हे बायोगॅसच्या ह्याच्यात गेलं तर त्याचा दुष्परिणाम सॉर्ट करावं लागतं. तेव्हा सॉर्ट तेव्हा करायला. सॉर्ट करावं. म्हणजे एवढं करून त्यांचं सॉर्टिंगचं काम हे आपण वाढवतोच छोट्या छोट्या चुकांनी. हो. बायोगॅस मध्ये नाही, हे बायोगॅस मध्ये अजिबात प्लास्टिक नाही. म्हणजे एखादा असेल तरी काढावंच लागते. हम्म. आता हे जर पाहिलं तर ही हो. सवय ही विद्यार्थी आणि त्यांनी एकत्र मिळून लावलेल्या या सवयी. बरोबर. इतकी छोटं छोटं प्लास्टिक सुद्धा त्या हो, मी आता तेच बघतोय की ते सगळेजण काढून काढून साफ करतायत. बरेच जण असे आहेत की ज्यांना ह्याची सवय लागलेली आहे आणि ते अगदी आठवून ते काढून घेत आहेत त्यातनं प्लास्टिक. सगळं वेगवेगळं करतात म्हणजे असं. वा. पण ती सवय खूप दिवस लागले ना, खूप दिवस लागले ना लोकांना लाल. म्हणजे लगेच नाही झालं हे. हा. खूप दिवसापासून म्हणजे करा 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 वेगळं. म्हणजे हा केलं तर त्यांना म्हणजे मिक्स कचरा गेला तर हा खराब होईल असं म्हणजे त्याचा आम्ही अर्थ पण समजून सांगून सांगून ते हे झालंय आता. म्हणजे आणि तेव्हा लोकांना रागही आला असेल ना सुरुवातीला भांडण उठायचे. की तुम्ही कोण सांगणार आणि तुम्ही कोण सांगणार, आम्ही पैसे देतोय, तुमचंच काम आहे, बरोबर. ते तुम्हीच करा वेगळं. पण आम्ही त्यावेळेस भांडलो नाही. आम्ही गोडीत गोड गोड बोलूनच ते त्यांना ह्या आता ह्याला आणलंय म्हणजे लेवलला ह्या. नाही, मी बघतोय जे. आणि हे प्रत्येक घरातल्या माणसाने आपल्या मुलांना योग्य वेळात शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. की ते जर का आपण जसं आपल्याला काही काही गोष्टी असतात घरात, म्हणजे आपण बूट बाहेर काढून जातो, आल्यावर हात तोंड धुतो, तर तशीच छोटीशी सवय आहे ती लागली तर केवढा फरक पडेल. तर काय म्हणजे हो का, आता तर 90% कचरा पुणे शहरात देतातच. वेगळा कचरा हा म्हणजे आम्ही सवयच लावलेला आहे. पण जी 10% लोक देत नाहीत त्यांना वाटतं की आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणलं तर तुमचं काम आहे. पण मला तर असं काय वाटतंय की अख्ख्या पुणे शहरात ज्या शाळा आहेत, कॉलेज आहेत किंवा तिथं सांगावं. इथे या वस्तीमध्ये आमच्या एक सभासद राहतात स्वच्छता, आणि त्यांच्या घरी जाऊन आता आपण एक अशी गोष्ट बघू की जे पाहून आपण जे सगळे सोसायट्यांमध्ये राहतो, बंगल्यांमध्ये राहतो, आणि आपण म्हणतो की अरे आमच्याकडे खत करायला जागा नाहीये, त्याचा वास येतो आणि उंदीर होतात, घुशी होतात. तर त्या आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी एक भारी गोष्ट आपण पाहायला जाऊ. ओके. त्यांनी ऍक्च्युली तिथे जाऊन ओल्या कचऱ्याचा विषय खोल केला. हे कचरा नाही म्हणून घेऊन चालल्यात, दुसऱ्यांचा कचरा घेऊन चालल्यात बघा. नाव काय तुमचं ताई? रेणुका शिरसाट. त्यांनी त्यांच्या घरी छोटा बायोगॅस बसवलाय. अरे वा. त्या त्यांच्या घरातला जो ओला कचरा आहे त्याचा बायोगॅस घरी बनवतात आणि तो बायोगॅस ते त्यांच्या कुकिंगसाठी वापरतात. कमाल. आणि असं पुण्यातल्या 35-40 कचरा वेचकांनी घरी त्यांच्या बायोगॅस बसवलेत. वायू नावाची संस्था आहे. अच्छा. ज्यांनी हे बायोगॅसचं मॉड्युलर बायोगॅसचं युनिट डिझाईन केलंय. हां. आपल्याला ज्या समोर दिसतंय ते. अच्छा. सो हे डायजेस्टर आहे, म्हणजे हे पोट आहे त्याचं. ओके. ह्याच्यात सगळा ओला कचरा टाकला जातो, खायला दिला जातो त्याला. अच्छा. हा किती किलोचा बायोगॅस आहे? 2 का? 2 किलो. 2.5 आहे. 2.5 आहे. 2 म्हणले की 2-2.5 किलो. सो आता ह्याच्यातनं गॅस तयार होतो. दांडका असतं का? त्याच्यात सलरी जास्त झाली रेणुकाबाई. झाली. हा. हे काय आहे? जास्त ती पाईप आहे. हां. त्याच्यातनं आता काय मिळतंय आपल्याला? म्हणजे कारण इकडे दाबलं की इकडे लिक्विड बाहेर येत आहे. नाही, ती लिक्विड ह्याच्यात
सॅलरी जास्त झाली ना हा. मग ते बाहेर येतं. सॅलरी म्हणजे काय असतं? आता स्लरी म्हणजे स्लरी म्हणजे हा बरं हा नाही बरोबर आहे बरोबर म्हणजे एकदम ते पातळ पाणी होतं. हा, आता हे कचरा तर टाकलाय हा तर ह्याचं पाणी होतंय, बरोबर. मग ह्यातनं आपण काढतो ते. आणि त्या पाण्याचं काय करतात? ते पाण्याचं आपण ते फेकून डायल्यूट द्यायचं. केलं ना पाण्यात, ऍक्च्युली पाण्यात म्हणजे त्या स्लरीमध्ये थोडं पाणी मिक्स करून डायल्यूट केलं, हं. अमेझिंग खत येते. आता हा ह्याच्यातनं जो गॅस तयार होतो तो ह्याच्यात स्टोर होतो. स्टोर होतो. हा बलून आहे, हा ही फुगा फुग आहे. आहे. याच्या अच्छा. आत हे थोडं वर कर, हे पहा, असा खाली फुगा आहे. या फुग्यात तो आता खालीपर्यंत आला, त्याच्यावर एक फरशी आहे टू क्रिएट प्रेशर. प्रेशर ओके. आणि ती हळूहळू वर जातो जसं consume जशी करतो तसं प्रेशर खाली जातं. हा वाढत जातं. बरं. आणि त्याची जी चूल आहे ती त्यांनी त्यांच्या घरात जोडली आहे खाली आत, अच्छा. ज्याच्यावर त्या पाणी गरम करतात. ज्याच्यावर तुमचं शेगडीवर पाणी गरम होतं रोजचं. आणि मीटर आहे किती रोज गॅस तयार होतोय हे त्यांनी मीटर दिलाय बसून, म्हणजे किती लिटर गॅस तयार होतोय. बरोबर. आणि ह्याच्या परवानग्या आपल्याला सरकारकडनं घ्यायला लागतात हे बसवायच्या. तशी सरकारची परवानगी म्हणजे हे रेग्युलेटेडच बरोबर. याच्यात रिस्क एकदम मिनिमम आहे. वा. आणि ह्याच्यावर पाणी तापतं व्यवस्थित. आणि स्वयंपाक स्वयंपाक पण करतात. चहा दूध सगळं केला बंद तरी चालेल. हो हो जास्त ना. गॅस संपल्यावर होत आहे. आणि तुम्ही किती वर्ष वापरताय आता हे? तरी 2-4 हा. पण त्यांनी बाकी तुमचा गॅसचा पण खर्च वाचतो त्याने. हो ना, कारण पाणी तापवण्यात सगळ्यात जास्त खर्च होत असणार. पाणी तापवायला. त्यामुळे त्याचा एक बेसिक थंब रूल जर असा आहे की जेवढ्या कपॅसिटीचा गॅस आहे, समजा आता हे 2 किलोचा गॅस आहे तर तेवढे सिलेंडर वर्षाला वाचतात. बरोबर. सो 2 सिलेंडर्स साधारण 1000 ते बरोबर 1200 रुपये. हो तेवढे वर्षाला वाचले. बरोबर. प्लस आता 2 किलो दररोज म्हणजे महिन्याचा 60 किलो हा कचरा जातच नाहीये कुठे, तो इथे शून्य होतोय. वा. आणि इथेच त्याचं म्हणजे रिसोर्स मध्ये कन्व्हर्जन होत आहे. प्लस बरोबर अगदी. अनेक मोठ्या सोसायटी असतात किंवा 100-100, 200-200 फ्लॅटच्या बिल्डिंग असतात, पण त्यांना नको वाटतं तिथं खताचं करायला किंवा बायोगॅसचं करायला. तर ह्यांचं पण उदाहरण ते म्हणजे घेऊ शकतात की छोट्या घरात तर 2 किलो कचरा जिरू शकतोय, तर आपल्या पण घरात म्हणजे किंवा सोसायटीच्या खाली पार्किंगला ते आपण करू शकतोय. किती म्हणजे ओला कचरा जाणारच नाही फील्डवर. प्रत्येक सोसायटीनी किंवा बंगलोनी पण जबाबदारी घेतली की ओला कचऱ्याची आपणच आपला कचरा जिरवला पाहिजे, तर कचरा जाणार नाही फील्डला कुठं. तिथल्या तिथंच खत किंवा बायोगॅस होऊन ते झिरो होईल. आणि तुम्ही बरोबर म्हणता, शेवटी नागरिकांची तेवढीच जबाबदारी आहे. म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे की आपल्या ओला कचरा, कारण आपणच बनवतोय कचरा. पण ते नागरिकांनी पण म्हणजे नागरिकांना काय वाटतंय की कचरा वेचकांच्या हातात कचरा दिला म्हणजे त्यांची जबाबदारी, ती तुमचं काम आहे, तुम्ही वेगळा कचरा दिला पाहिजे. आमच्या ऑफिस मधली लोक जे बघतील ना हा व्हिडिओ त्यांनाही हे कळू देत जरा. ते पण पोरं कधी कधी इकडचं कागद इकडे टाकतात आणि आमच्या ऑफिसमध्ये भांडण होतं, हो की नाही रे? पण मला ना म्हणजे ज्या वेळेस कुणीही ग्राउंड लेवलला उतरल हे काम बघल ना त्यावेळेस कचऱ्याचं महत्व कळल किंवा म्हणजे काय होतं ह्या कचऱ्याचं. खरंच शाळांमध्ये जी सहल निघते ना त्यांना ह्या ट्रेलवर आणलं पाहिजे. शाळेत असतानाच मुलांना 8वीत असताना एकदा वयाचे समजुतीच्या वयाचे झाले की त्यांना हे दाखवायला आणलं पाहिजे, म्हणजे त्यांना समजेल, पुढे आयुष्यभर लक्षात राहील. हा. आणि मग म्हणजे मला एक सांगायचं की कचऱ्याचं महत्व प्रत्येक जणाला कळलं पाहिजे, प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक ठेकेदाराला, प्रत्येक नगरसेवकाला, पाक दिल्लीपर्यंत. म्हणजे काय नेमकं आहे, तुम्ही सगळा हे तर रिसायकलिंग झालं तर पुढे दुष्परिणाम होणार नाही. तुमचा तर हा मिक्स फील्ड झाला तर तो पुढच्या पिढीला दुष्परिणाम होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण आता आमचे महादेव दादा आलेत आमच्याबरोबर, जे आमचं ट्रान्सपोर्टचं सगळं बघतात, तर ते आम्हाला सांगत होते, नाही मॅकडा आहे, ते आम्हाला सांगत होते की आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये पण आता ही सिस्टीम चालू केली आहे सेम. ते त्यांनी बॅगा दिलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या, त्यात काढून ठेवायच्या.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आता असं केलं पुठ्ठे वेगळे, बाटल्या वेगळा, प्लॅस्टिक वेगळं आणि ओला वेगळा असं 4 बादल्या दिलेल्या आहेत. तर ते म्हटले हे सगळं देऊन सुद्धा त्यांच्या इथे लोक आळस करतात. ते काय करतात आणि सांगितलं की जे असं सेपरेट नाही करणार त्यांचा कचरा घेतला जाणार नाही. तर हे रोज रात्री चालत जातात आणि लांब पुलाच्या पलीकडे फेकून येतात कचरा. त्यांना ते चालायचे कष्ट त्यांना मान्य आहेत पण हे दारात फक्त 4 वेगळं करायचे ते कष्ट मान्य नाहीत. तर ते खूप स्ट्रेंज आहे. चला येस, थँक्यू ताई. हे आत्ता आपण सकाळी आलो, एक छोटीशी वस्ती आहे ही, आणि तरी आज सगळ्यांनी कचरा दिलेला नसेल है ना, तरी तेवढ्यामध्ये सुद्धा तुमचे सगळे डबे भरलेले आहेत. तुम्हाला एक पिशवी बाहेर काढायला लागलेली आहे. युजली एवढाच बाहेर निघतो दररोज कचरा का? रोज इथं 3.5-4 बकेट निघतो ओला कचरा. अच्छा, आणि सुका कचरा आणि असं पोतं भरून रिसायकलिंग मी खाली पण टाकलंय सगळं. बरोबर. मग रोजच्या रोज एवढं निघतं. सो आता हे सगळं ऑर्गॅनिक खतांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जाणार, हे सगळं कचऱ्यात जाणार. हो. आणि हा जो आहे त्याचं तर एकदा आपण हे उचलू शकतो. हां. हां, एवढीच फक्त रिसायकलिंग. खरं तर हे सगळं साफसफाई केली असती तर अशा 3 पिशव्या तरी भरल्या असत्या, बरोबर ना? यातलं ती अजून थोडं सॉर्टिंग करणार असं नाही, पण मी म्हणते की जर नागरिकांनी ह्या म्हणजे खास करून पॅकेजिंगची जबाबदारी घेतली धुण्याची, तर हे त्यांचं काम अर्ध होणार आहे. ती एक जबाबदारी. आणि दुसरी म्हणजे जे बनवत आहेत पॅकेजिंग त्यांनी रिसायकलेबल मटेरियल बनवलं तर प्राधान्य दिलं. तर आपण हे सगळं कमी करू शकतो. आपण ही आपली जबाबदारी आहे, ही नागरिकांची आणि मॅन्युफॅक्चरर्सची जबाबदारी आहे की आपण हे सुधारू शकतो. आत्ता आपण एवढंच फक्त करतोय, तर आपल्याला अजून एवढं देणं लागतं समाजाला. वेगळं काम आहे. आता वस्ती होते. आणि आता हे पाठ्यसंस्कृती म्हणजे वर जाऊन कचरा घ्यायचा आहे. बरं, ताईंची पण एकदा ओळख करून देतो. तुमचं नाव काय? माझं सविता भारत कांबळे. आणि तुम्ही पाठ्यसंस्कृतीचं काम बघता. अच्छा. आणि मग हे सगळं तुम्ही सगळे एकाच संस्थेच्या खाली येता, एका एरियाच्या खाली येता? म्हणजे हा सहकारनगर वॉर्ड मध्ये आम्ही येतो. मग हे कसे सिस्टीम कशी आहे मला एकदा सांगा की कोण काय करतं? म्हणजे प्रत्येक एक वॉर्ड असतो, एका वॉर्डात किती? 260 ना ग, 260 अख्ख्या वॉर्ड मध्ये मेंबर आहे. बरं. आणि मग ते कोण म्हणजे आता बघा हे मी पण दारोदारी जाऊन कचरा पण उचलते, बायोगॅसचं पण करते, माझा नवरा खताचं पण करतो. अच्छा. म्हणजे त्याला लागून कसा कचरा वेचकांना रोजगार भेटल हे उद्दिष्ट आहे. बरोबर. तर मग जसं वेळ आहे तेवढं आम्ही काम करतो. बरं. आणि तुम्ही इथे काय काय करता? दारात जाऊन कचरा घेते आणि खत बी बनवते. खत पण बनवतात. जाऊयात आपण आत बघूयात. येस, चला. तसं आता विद्याताई म्हणाले की या सहकारनगर भागात आम्ही 260 जण आहोत. बरं. तर इथल्या पॉप्युलेशननुसार, वस्तीनुसार, म्हणजे डेमोग्राफीनुसार ते किती लोक ते आहे. आणि अशा पण सोसायटीज आहेत जिथे हे प्रायव्हेटली पण केलं जातं का? हो आहेत. ओके. सो पूर्ण पुण्यामध्ये साधारण 65 ते 70% भाग हा स्वच्छची त्यांना सेवा मिळते. बरं. आणि उरलेल्या काही भागांमध्ये PMCची गाडी जाते. बरं. काही भागांमध्ये प्रायव्हेट बरोबर. कचरा कुठल्या लिफ्टमधनं जाणार, जिन्याने जाणार का वगैरे वगैरे. म्हणजे आता ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते परवानगी झालंय की वापरा तुम्ही बरोबर आणि न्या. बरोबर. सुरुवातीला ते पण अवघड जरा अवघड होतं. येस. एकतर सकाळी लवकर येऊन काम करतात, त्याच्यामुळे अगदी घाईच्या वेळेत लिफ्ट तशी बाकीचे वापरत नाहीत. बरोबर. ॲव्हरेज सगळीकडेच काम सकाळी 7 वाजता सुरू होतं. सो 7ला तुम्ही एकदा आलात की 7ला अशी ऑफिसला जायची लोकांची घाई नसते. बरोबर. त्यामुळे काम करते कचरा विघटनावर. त्यांच्याबरोबर आम्ही आज कचरा कसा विघटन केलं जातं, कुठे जातो आपला कचरा, ह्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवतोय म्हणून. चांगलं काम आहे. हो हो. आणि या मावशी आमच्या खूप चांगल्या आहेत. अरे वा. आणि वेळेच्या वेळी येतात. अरे वा. सुट्टी नसतेच त्यांची. हो. आणि एखाद वेळेस घेणारच, आता पण घेतली तरी आधी सांगून जातात. वा वा. किंवा त्यांची जी दुसरा अल्टरनेटिव्ह देतात. बरोबर. खूप व्यवस्थित काम आहे. आणि ओला सुका वगैरे व्यवस्थित वेगळं. हो करतात, मागे व्यवस्थित. हो, आम्ही आता आणखीन पण 1-2 ठिकाणी बघितलं, त्याचा बायोगॅस पण बनतोय, त्याचं मॅन्युअर पण बनतंय. खूपच नाही, चांगलं करतात. आणि तुम्ही हे काम छान करता. थँक्यू. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. नुसतं हे म्हणतायत तसं खायचं करते त्याच्यानंतरच काम छान बरोबर. करताय.
लोकांपर्यंत पोहोचेल. हो पोचलं पाहिजे जास्तीत जास्त, कारण बऱ्याच भागात अजूनही आमच्या इथे मुंबईत वगैरे भरपूर ठिकाणी होत नाही नीट अजूनही, त्यामुळे ही सिस्टीम पोचली पाहिजे लोकांपर्यंत. तुम्हाला म्हणजे तुम्ही किती वर्ष आता ही सिस्टीम आम्ही जवळजवळ 20 वर्ष ही सिस्टीम आमच्याकडे आहे. हो ना? पाटी संस्कृती 2005ला बांधली आहे. बरोबर. तेव्हापासून आम्ही इथे आहोत आणि तेव्हापासून ओला आणि सुका कचरा आमचा वेगवेगळा सामोर येतो. त्यामुळे आम्हाला इतकी सवय लागलेली आहे की पटकन आमचं कधी ओला कचरा एकत्र होत नाही, सुका होत नाही. बरोबर. त्याच वेळेला ओला कचरा सुका कचरा लगेच ते आम्हाला इन्फॉर्म करतात की आज एकत्र केलेलं आहे किंवा काही फंक्शन वगैरे असेल तर मग तेव्हा आम्ही सांगतो. हो नाही त्यांनी आम्ही आज बऱ्याच सेविकांबरोबर फिरलोय आणि ते खूप अप्रतिम ते त्यांचा हो, काम कंट्रोल आहे खूप सुंदर त्याच्यात. करतात त्या आणि म्हणजे व्यवस्थित काम सगळे वेळेवर येतात आणि कधी त्यांची अशी सुट्टी किंवा असं काही हे नसतं. म्हणजे छान वाटतं. तुला कॉलेजमध्ये वगैरे ह्याच्याबद्दल जॉबमध्ये पण जेव्हा होतीस तेव्हा कॉलेजमध्ये म्हणजे तेव्हा ह्याच्याबद्दल आम्हाला सोसायटीमधनं सोसायटीमध्ये आपल्या अभ्यासक्रमात अजूनही कुठेही ते नाही आहे ना, पण ते व्हावं असं वाटतं. नक्कीच हो ना. कारण मलाही सेम सोसायटीमधनंच लहानपणी तर कोणी काही शिकवलं नव्हतं, सोसायटीतनंच. हो बरोबर. आमचं ते ओला कचऱ्याचं मागे पण खत होतं ना हो आम्ही आता तेच बघायला चाललोय हे झालं ते त्यामुळे. येस. खत असलं आम्हाला देतातही म्हणजे हो ना, आम्ही तुमच्या झाडांना वगैरे आम्ही घालतो. वा. मगाशी एका ठिकाणी विचारलाच हा प्रश्न, पण इथल्या सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही सांगायला लागलात पहिल्यांदा की आपण असं ओला वेगळा करणार सुका, तर काही दिवस लागले लोकांना समजायला ओला कुठला सुका कुठला. हां लागले दिवस हां लागले. मग तुम्ही मला त्या एक ताई म्हणली तुम्ही ओरडायचं त्यांना म्हणून. वेगळा वेगळा द्या म्हणायचे हां. सगळ्यांना, मग परत लागली त्यांना सवय वेगळा वेगळा द्यायला. आता सगळे आणि जर का म्हणजे कधी कधी असं होतं की नवीन लोक असतात जे ह्या आधी ह्या ह्याच्यात वाढलेले नाही आहेत, तर मग त्यांना परत सगळं तुम्हालाच सांगायला लागतं एज्युकेशन कसं हे शिकवतो कोण की ओला कचरा कुठला सुका कुठला. त्यांना सांगतोय आम्ही, म्हणजे किचन मध्ये जे असतंय ते सगळं खाण्याचं ते वल्लं असतं. बरोबर. आणि काय कागद प्लास्टिक ते असतंय ते सुक्का असतंय, बाटल्या. आणि किती दिवस लागतात लोकांना समजायला. नाही 2-3 दिवस जरा होतंय त्यांच्याकडनं, परत करतात ते. अच्छा अच्छा. सर तुम्ही पण एक सेकंड, हे जे मागे हे आहे हे सगळं मेंटेन करायची जबाबदारी कोणाची असते. ते आम्हीच मेंटेन करतो. दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण राहतं, त्यामध्ये या सोसायटीमध्ये किती फ्लॅट 70 आहेत, तर सुखा किती येतो क्वांटिटी, ओला किती येतो, मग तो जिरतोय. सो याच्यासाठी हे बोर्ड आहेत. सपोज हे किती साली चालू झालेलं आहे, 2018 पासून हा खत प्रणाली इन्सुटू कंपोस्टिंग करत आहोत. बरोबर. सो हे इथं फलक दर्शवत आहेत. त्याच्यामध्ये सुखा किती आहे, ओला किती आहे, टोटलचा ओला सोसायटीचा किती येतोय. करेक्ट. सो ते सगळं फलक दाखवत आहे. तुमचं नाव सांगितलं नाहीत तुम्ही. मी शहाजी जाधव, गेल्या 7 वर्षापासून स्वच्छ प्लस कंपोस्टिंग हँडल करत आहे. आणि आता इथे आपण काय करणार आहोत, इथे काय चालू आहे काम. दैनंदिन जे ओला कचऱ्यामध्ये फिक्सेशन, जसं की कार्बन आणि नायट्रोजन रेशो प्रॉपर पाहिजे आहे, तसं आता आपण प्रोसेस करतो आहोत डेली बेसिसवर. मग आता हा जो आज कचरा आलाय तो आता कुठे जाणार. आम्ही पूर्णपणे पहिलं की डिरेक्टली डम्पिंग न करता, टाक्यांमध्ये न टाकता ताडपत्री अंतरतो, जेणेकरून की प्रथम सेग्रिगेशन केल्यानंतर सेकंडरी अजून सेग्रिगेशन करता येऊ शकेल. म्हणजे जर चुकून काहीतरी एक तुकडा गेला असेल, काही गेला असेल तर. ओके, अगदी प्लास्टिक काढता येऊ शकेल. आपण तुम्ही टाकू शकता. हे थोडंसं एक पातळ लेअर दिला जातो. त्याच्यानंतर ओला कचरा टाकल्यानंतर सेकंडरी सेग्रिगेशन केलं जातं, जसे की प्लास्टिक बारीक बारीक तुकडे आहेत ते. आणि त्याच्यामध्ये हे नायट्रोजन आहे, तर त्याच्यासाठी आम्ही कार्बन, जे की कोकोपीट आहे, जुनं खत आहे आणि कल्चर आहे, त्याचं मिश्रण करून मग आम्ही पिट्समध्ये, कंपोस्ट पिट्स टाक्यांमध्ये. ताईंनी आता तिकडून एक सुतळी पण बाजूला केली, तर सुतळ्या पण ह्याच्यात जात नाहीत का.
नाही, सुतळी नाही आहे जाऊ शकत, नारळाच्या करवंटी जाऊ शकत नाहीत, काच नाही. हे प्रेक्षकांना म्हणजे एक खूप महत्त्वाचं आहे. ओला कचरा काय ते समजून घेणं. आपण एक जमलं तर खाली एक लिस्ट देऊयात, ज्याने आपल्याला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कारण काय ओल्या कचऱ्यात आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. म्हणजे उदाहरणार्थ हाडं टाकतात लोक, नॉनव्हेज खाणार असतील तर चालू शकतं, ते चालू शकतं. ॲक्च्युली त्या बोन्सबद्दल मला सांगायचं आहे स्पेशली, की जसं की चिकन बोन्स किंवा हाडं जर आली असतील तर ते आपण ओल्या कचऱ्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यातलं जे कॅल्शियम आहे तर ते कॅल्शियम बॅक्टेरियाज खातात. आणि आपण ज्यावेळेस वर्षातून 2 वेळा चालतो त्यावेळेस ते फक्त हाडं जर निघाली चालल्यानंतर तर ते मग रिजेक्ट सुक्या कचऱ्यासोबत पाठवतो. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुतळी, नारळाचं तुम्ही म्हटलात कागद, नारळाच्या करवंट्या आणि कागद हे सगळं त्याच्यामध्ये चालत नाही. अजून काही असे मिथ ब्रेकिंग तुम्हाला करायचं आहे की जे कॉमनली त्याच्यात असतं पण? करेक्ट. तर कधी कधी स्टुडंट किंवा टेनेंट असतात तर ते मिक्स देतात की शिळं तसंच पॅकेजिंग, जसे की दाल करी आहे तर ते मग आम्ही प्लास्टिक पूर्णपणे उघडतो आणि ते पूर्णपणे पिळून घेतो किंवा आणि प्लास्टिक ड्राय सुक्यामध्ये जातं. आता हे कॉम्पोस्टिंग झालं त्यानंतर पण तुम्ही एकदा गाळता आणि त्यातही काही राहिलेलं असेल तर तेही पुन्हा रिसायकलिंगला? हो. आम्ही आज जसं की आज ओला कचरा टाकल्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही वर खाली केलं जातं. साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये ते काढतो, चालतो, वाळवतो, भरतो. आणि जे चाललेलं आहे मटेरियल तर ती सोसायटी बाग बगीचा बाल्कनीमध्ये यूज करते. अच्छा. खत. आणि तुम्ही सोसायटीमध्ये वाटताय हे? हो. आता ह्याच्यामध्ये काय काय अजून आत जाणार? याच्यामध्ये हे जे मिक्सिंग केलेलं आहे तर तो ओला कचरा दैनंदिन टाकला जातोय. आणि हे टाकल्यानंतर एक लेअर दिली जाते की माशा चिलट्या बसायला नको आहे. ती कसली लेअर दिली जाते? जुनं खत आणि कोकोपीटचीच लेअर दिली जाते. अच्छा. आता मी इथे मगासपासून आपण जवळपास अर्धा पाऊण तास आहोत इथे, मला थोडाही कचऱ्याचा वास आला नाही जी. तर ते काय लोकांना त्या मिथ पण असणार राईट की कचऱ्याचा वास येईल आमच्या सोसायटीत, आम्हाला बनवायचं नाही आहे, त्रास होईल, मासे हे सॉरी आपलं माशा आणि चिलटं आणि डास, आणि तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? करेक्ट. अगदी चांगला प्रश्न आहे की आजकाल जर पाहिलं तर कुणाच्या बाल्कनीमध्ये किंवा त्यांच्या प्रिमायसेसमध्ये ओला कचरा कंपोस्टिंग करायला नको आहे असे म्हणतात. पण आता आपण पाहू शकतो की बाल्कनी जवळच आहे आणि हा स्वच्छ प्लसद्वारे कंपोस्टिंग प्रोजेक्ट जो गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. आणि इथं जी प्रोसेस बघतो त्याच्यामध्ये काहीच वास माशा चिलटं नाही आहेत. कारण की आम्ही ताडपत्रीवरती ओला कचरा त्याच्यामध्ये मिक्सिंग कल्चर, कोकोपीट, बॅक्टेरियाज टाकून मिक्सिंग करून ते पिट्समध्ये जातं. त्याच्यामध्ये फक्त की असं आहे की डिरेक्टली ओला कचरा आला आणि डम्पिंग केला की तर मग माशा, वास, चिलटं आणि ते सडल्याची प्रक्रिया होते, कुजण्याची नाही आहे. मग आम्ही कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करतो. तर त्याच्यामुळे आधी ते मिक्सिंग जे ताडपत्रीवर झालंय ते खूप महत्त्वाचं. हो, ते व्यवस्थित कणाकणात रगारगात असं ओला आणि जुनं खत, कोकोपीट आणि कल्चर असं मिक्स करून टाकायला पाहिजे आहे. मग नाही तसा त्रास तर मग वास येणार नाहीये, माशा चिलटं येणार नाहीयेत. बरोबर. आणि आता ते 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 जे त्यांच्याकडे हे आहे त्याला ह्याला काय म्हणतात? आपलं पंजा, त्या पंजानी पुन्हा ते सगळं आणखीन एकदा मिक्स हो, पंजानी व्यवस्थित लेअरिंग दिली जाते. बरोबर. तर अशा प्रकारे व्यवस्थित कर. याच्यातून एक फायदा पण आहे सिटीजनसाठी. प्रत्येक सोसायटीनी 2016चा नियम आहे SWM ॲक्ट. 100 म्हणजे 50 घरांच्या वरती प्रत्येकाने आपापल्या आवारामध्ये ओला कचरा जिरवावाच. 100 किलोपेक्षा जास्त कचरा जे तयार करतात, 100 किलोपेक्षा रोज जे टोटल कचरा ज्या सोसायटीमध्ये होतो, ज्या कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्यांना गव्हर्नमेंटनी मॅन्डेट केलं की तुम्ही तुमचा ओला कचरा प्रिमाइसच्या बाहेर पाठवायचा नाही. आणि हेच काही लोक अवॉइड करण्यासाठी कचरा कुठेही फेकून देतात. किंवा काही मार्ग शोधतात जिथून कचरा बाहेर जातो. म्हणजे अशा एजन्सी असतात की आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना खत म्हणून ओला कचरा देतो, पण प्रत्यक्षात त्याचं काय होतंय ते ट्रेल फॉलो करायला पण नाहीये. बरं. इथे समोर एव्हिडन्स आहे, समोर खत होतंय आणि ऑर्गॅनिक, कम्प्लीट ऑर्गॅनिक. ना कुठलं मशीन लागतंय, ना वीज लागतीये, ना कुठले भरमसाठ केमिकल्स लागतात, काही नाही. खरंच यासारख्या सोसायटी शुड बी एन एक्झाम्पल. म्हणजे दाखवलं पाहिजे. तुम्ही हे आज आम्हाला इकडे बोलवलं त्यामुळे खूपच आभारी आहोत, कारण हे दाखवलं पाहिजे. आमच्या सोसायटीत पण पुण्यामध्ये स्वरूप पार्कला सेम सोय आहे. आम्ही या अशा सोसायटीजना आम्ही झिरो वेस्ट सोसायटीज म्हणतो. बरोबर. कारण त्या त्यांचा
सुरुवात सेग्रिगेशनपासून करतात. सुका कचरा वेगळा येतात जो रिसायकलिंगला पाठवू शकतात. ओल्या कचऱ्याचं त्यांच्या प्रिमाइसमध्ये खत तयार करतात जे ते पुन्हा वापरू शकतात. सो त्यांचा कचऱ्याच्या मॅनेजमेंटवरचा जो काही पुढचा सगळ्या चेनमधला खर्च आहे, एफर्ट आहे, रिसोर्सेस आहेत, ते सगळं ऑलमोस्ट झिरो करण्याकडे त्यांचा कल आहे. सो आशय पुन्हा आपण म्हणलो ना की सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट काय असतं, म्हणजे जी दीर्घकाळ टिकू शकेल अशा आपल्याला व्यवस्था पाहिजे असतील तर त्या जास्तीत जास्त डिसेंट्रलाइज पाहिजे. म्हणजे एका जागी नेऊन मोठं कचऱ्याचं काहीतरी बायोगॅस प्लांट केलाय किंवा कंपोस्ट केलंय किंवा काहीतरी सुका कचरा असेल तर वेस्ट टू एनर्जी आणि RDFचे प्लांट केले. त्यापेक्षा लोकल लेवलला सोसायटीमध्ये ओला कचरा त्याचं खत केलंय आणि नॅचरल ऑर्गॅनिक मेथड्सनी खत केलंय. तर ह्याचा निसर्गाला पण फायदा आहे, तुम्हाला ॲज सिटिझन्स किंवा तुम्ही ॲज रेसिडेंट्स ऑफ द सिटी तुम्हाला फायदा आहे की तुमचे पैसे हे कुठल्या तरी एका इनऑपरेशनल प्लांटवर खर्च न होता ॲक्च्युली तुमचा कचऱ्याचं तुमच्या डोळ्यासमोर ट्रान्सपरंटली प्रोसेसिंग होत आहे. आणि हे काम करण्यामध्ये कचरा वेचक आहेत. सो जे मोस्ट वल्नरेबल काम करतात गटातली आहेत त्यांना यातनं एक डिग्निफाईड उत्पन्न आहे. म्हणजे हाच कचरा लँडफिलला जाऊन जर हँडल करायचा असता तर कोणीच तयार होऊ शकत नाही. म्हणजे इट्स नॉट हेल्दी ॲट ऑल. ते खूप इनह्युमन कंडिशनमध्ये करायला इथे छोटा प्रमाणात हँडल करतात. मी तोच प्रश्न ताईंना विचारतो की तुम्ही या सिस्टीममध्ये यायच्या आधी, या प्रकारे काम करायच्या आधी पण तुम्ही कचऱ्याचं काम करायचा पूर्वी स्वच्छ पहिल्यापासून ह्यातच आलं. आणि मग तेव्हा काय पद्धत होती आणि आता काय बदल जाणवतोय तुम्हाला? तेव्हा कुंड्या होत्या, सगळे मिक्सच टाकायचे, त्याच्यामुळे कचरा सगळ्या रस्त्याने असायचा आणि त्रास व्हायचा. आणि ते आम्हाला बी त्रास व्हायचा ना. हो ना. मग आता ही पद्धत आल्यापासून म्हणजे काय नाही, सुका वेगळा, वल्ला वेगळा. आणि हे सगळं करताना तुम्हाला त्याचा आता म्हणजे परिणाम काही होतो, त्रास होतो का नाही? तुम्हाला हे काम आवडतं का? आवडतं ना. आणि हे आता इथून इथे असं करत राहतं का? ह्यांच्या तारखा ठरलेल्या आहेत काय असतं? नाही, ही खड्डा पूर्ण भरला की आम्ही दुसऱ्या खड्ड्यामध्ये, म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे लक्षात राहतं हे किती दिवस आणि किती दिवस लागतात हे सगळं खाली जायला? साधारण 90 ते 120 दिवसामध्ये खत व्यवस्थित होतं. साधारण 20 ते 30 दिवसामध्ये पण ओला कचऱ्यापासून खत बनतं. जसं की भाताची कण आहे, डाळ आहे, बरोबर, तर ते 20-30 दिवसामध्ये होतं. पण काही टणक पदार्थ आहे जसं की मेथी, मठार, मोसंबीचे कवर, ते जे सालं, कलिंगडचे, तर त्याला इट्स टेक टाइम 90 to 120 days. आणि हे खत प्रणाली केल्यानंतर सोसायटीला वर्षाला 5% रिबेट बेनिफिट मिळतोय प्रॉपर्टी टॅक्समध्ये. आत्ता आम्ही ह्या दुकानात आहोत. या दुकानाची संकल्पना काय आहे हे नक्की? ह्या दुकानाची संकल्पना आहे की जे बाकीचे बाहेरचे दुकानाचे भंगारचे दुकानं आहेत आणि हे दुकान भंगारचं आहे, हे दुकान वेगळं आहे. की हे दुकान जे आहे ते आपण दारातून जो कचरा घेतो, सुका कचऱ्यातून जे माल निवडतात मेंबर, ते मेंबर माल निवडून इथं दुकानाला घालतात. की हे मेंबर जे आहेत हे मेंबर स्वच्छ संस्थेचे आहेत की त्यांना मग आपण इथे 120 मेंबर दुकानाला माल घालतात. त्या मेंबरला आपण माल ठेवण्यासाठी खाली जागा दिलेली असते, शेड असतात, पिंजरे असतात. अशी किती आहेत दुकानं? दुकानं अशा प्रकारची 4 आहेत ना? अशी 4 दुकानं आहेत. एक कात्रजला आहे, दुसरं रामटेकडीला आहे, एक कोथरूडला आहे आणि एक पिंपरी चिंचवडला आहे. हे 4 दुकानं असे आमच्या संस्थेच्या आहेत. आणि हे म्हणजे कामगारांनी स्वतःसाठी चालवली दुकानं. मगाशी दादा म्हटला तसं ते सहकारी पद्धतीने. करेक्ट, टोटली सहकारी तत्वावर चालणारी दुकानं. आणि त्याची गरज का पडली तर जेव्हा म्हणजे ही स्वच्छ संस्था आणि हे सगळं असं एक कलेक्टिव्ह काम होण्याच्या आधी जेव्हा पहिले कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत नावाची युनियन होती, तेव्हा कचरा वेचक अशा पद्धतीने दारोदार जाऊन काम करत नव्हते. तेव्हा ते रस्त्यांवरनं, कुंड्यांवरनं माल म्हणजे काढायचे आणि दुकानांमध्ये विकायचे. तर या मोस्ट दुकानांमध्ये पुरुष ते दुकान चालवायचे, जे मॅनेजर्स असायचे ते. आणि त्या ठिकाणी वजन काटा बरोबर नसायचा, वजनात काहीतरी झोल केले जायचे किंवा जे विकतोय त्याची कधी पावती मिळायची नाही लेखी. तो मी किती
माल विकतीये आणि मला किती त्याचे पैसे मिळत आहेत हे समजायला काही म्हणजे देर इज नो वे टू अंडरस्टँड. ह्या सगळ्या अनफेअर गोष्टी होत्या. कुठलंही भंगारचं दुकान कधी चालतं जेव्हा कचरा वेचक तिथे आणून माल विकतात. तर फक्त दुकानदारांनी नफा कमवायचा आणि तोही अशा पद्धतीने, आणि जे ॲक्च्युली कष्ट करून तिथपर्यंत माल पोहोचवत आहेत त्यांना मात्र त्यातलं काहीच मिळणार नाही. सो हे सगळं ट्रेडमधले ज्या अनफेअर प्रॅक्टिसेस होत्या त्या बंद व्हाव्यात. आणि चांगलं भंगारचं दुकान कसं असतं हे कचरा वेचकच चालवून दाखवतील अशा उद्देशाने ॲक्च्युली पहिलं 1996 साली दुकान सुरू झालं पिंपरी चिंचवडला, आणि त्याच्यानंतर आता ही कात्रज, कोथरूड, हडपसर भागात पुढची 3 दुकानं सुरू झाली. इथे प्रत्येक जो माल विकला जातो त्याची लेखी पावती मिळते. जे रेट वर खाली होतात त्याची माहिती कचरा वेचकांना दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुकानातनं जे काही नफा किंवा जे काही प्रॉफिट, जी काही कष्टाची कमाई तयार होते ती कष्टाची कमाई सगळे जे सभासद इथे कचरा विकतात, माल विकतात, त्यांच्यामध्ये ती इक्विटेबली शेअर होते. सो हा म्हणजे ट्रूली एक कोऑपरेटिव्ह मॉडेल कसं रन होऊ शकतं त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण ही कचरा वेचकांनी चालवलेली सहकारी भंगारची दुकानं. तर कचऱ्याविषयी आपण खूप ऐकलेलं आहे. आपण बरेच वेळा हे म्हणजे म्हणायचं म्हणून म्हणतो की आपण कचरा उचलणाऱ्यांना कचरावाला म्हणतो, पण खरं तर कचरा आपण करत असतो. पण खऱ्या अर्थाने आपण किती आणि केवढ्या प्रमाणात कचरा करतो आहे हे या व्हिडिओमध्ये हे शूट करताना आम्हाला समजलं. तर सर्वप्रथम विद्याताई, तुम्ही जे काम करताय त्यासाठी मनापासून धन्यवाद सगळ्यांकडनं. पण तुम्हाला जायच्या आधी प्रेक्षकांना काही महत्त्वाचं सांगायचं आहे का? नागरिकांना मी एवढंच सांगेन की म्हणजे 90% नागरिक ओला सुका कचरा करतात, पण जी 10% नागरिक करत नाहीत त्यांना काय वाटतं की आम्ही ह्यांना पैसे देतोय म्हणल्यावर ह्यांचं काम आहे. पण त्यांनी स्वतः त्यांचा कचरा वेगवेगळा करून द्यायला पाहिजे. आणि जी स्वच्छतेचे सभासद दारात येतात तर त्यांना महिन्याच्या महिन्याला युजर फी म्हणजे पैसे दिले पाहिजे. आणि जिथं कुठं म्हणजे अख्ख्या पुणे शहरामध्ये स्वच्छतेचं काम चालू आहे आणि स्वच्छतेचे सभासद दारात जातात, पण जिथं कुठं नाही आहे काम स्वच्छचं तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की आम्हाला स्वच्छतेचं काम चालू करायचं आहे, आम्ही तिथं स्वच्छतेची सर्व्हिस तुम्हाला देऊ. यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईनला पण फोन करू शकता. बरोबर. 9765995500. आणि ह्याचं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती देऊ. तर तुला अजून काही सांगायचं आहे? आता आपल्या पुढच्या 2 आठवड्यात इलेक्शन्स येत आहेत आणि इलेक्शन्समध्ये आपण ही ॲक्च्युली आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने शहरात राहणाऱ्या खास करून अतिशय महत्त्वाचं इलेक्शन आहे. कारण इथे जे आपण लोक निवडून देतो आपले प्रतिनिधी ते आपल्या रोजच्या प्रश्नांवर, समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महानगरपालिकेत जातात. बरोबर. सो आपल्या कचऱ्याचा जो प्रश्न आहे किंवा कचऱ्याची जी पूर्ण सिस्टीम रन करायची आहे ती किती सस्टेनेबली रन होऊ शकते ते जे उमेदवार, तुमचे जे निवडून देणारे तुम्ही जे नगरसेवक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंटला जे सपोर्ट करतायत तर त्या दृष्टीने आपण आपल्या शहरांचा पण विचार केला पाहिजे. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे डिसेंट्रलाइज्ड, विकेंद्रित, जेवढा कचरा जिथे तयार होतो तिथल्याच तिथे तो जास्तीत जास्त हाताळला जाणं, सॉर्ट होणं, त्याचं ओल्या कचऱ्याचं खत बनणं, अशा सगळ्या ज्या व्यवस्था असतील त्या व्यवस्थेला, जशी स्वच्छची आहे पुण्यात, अशा व्यवस्थांना सपोर्ट करणारे आपले नगरसेवक आपल्याला हवेत. ना की खूप मोठमोठाले प्लांट्स आणि आपल्या शहराचा सगळा खर्च कुठल्या तरी वेगळ्याच दिशेने न जाता जे हजारो कामगार आपल्यासाठी रोज कष्ट घेत आहेत त्यांच्या मॉडेल्सना सपोर्ट करणाऱ्यावर. म्हणजे तात्पर्य असं की आपलं शहर आधी सशक्त बनवूयात, त्याच्यानंतर मग डेव्हलपमेंट आपोआप येईल. करेक्ट. आणि आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तुमच्या दोघांचे आणि स्वच्छ अख्ख्या टीमचे मनापासून आभार. बरेच लोक असे व्हिडिओज बघतात विषय खोलवर पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ही माहिती इतकी महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोचवा आणि पर्सनली शेअर करून हा व्हिडिओ बघायला लावा. धन्यवाद. आणि विषय खोलला थँक्स, कारण इतका खोल विषय सगळ्यांसमोर आणल्याबद्दल. थँक्यू.